नमस्कार मित्रांनो, मी शांत. स्वागत आहे आपलं ट्रेन लवर सायम युट्यूब चॅनलवर. पुणे मिरज रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नीरा रेल्वे स्टेशनच्या यार्डमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि सिग्नलिंगच्या तांत्रिक कामामुळे रेल्वे प्रशासनाने 5 जून ते 25 जून दरम्यान तब्बल 21 दिवसांचा मोठा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे कोल्हापूर आणि पुणे मार्गावरील वंदे भारत, डेमो आणि इतर एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. आता अनेकांच्या मनात शंका आली असेल की पुणे मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण तर पूर्ण झालं आहे, मग हा ब्लॉक कशासाठी? तर मित्रांनो, मार्ग डबल झाला असला तरी रेल्वे स्थानकाच्या यार्डमधील ट्रॅक कनेक्ट करण्याचे, ऑपरेशन सुरक्षित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठीच हा ब्लॉक घेण्यात आला आहे. या 21 दिवसात कोणत्या गाड्यावर नेमका काय परिणाम होणार आहे त्याचे सविस्तर वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. सर्वप्रथम गाडी क्रमांक 11426 कोल्हापूर पुणे डेमो ही गाडी 9, 16, 22 आणि 23 जून रोजी पुण्यापर्यंत न जाता फक्त साताऱ्यापर्यंतच धावणार आहे. तर 19 आणि 25 जून रोजी ही गाडी केवळ लोणंद जंक्शन पर्यंत चालवली जाईल. परतीच्या प्रवासातील गाडी क्रमांक 11425 पुणे कोल्हापूर डेमो ही गाडी 9 ते 24 जून दरम्यान पुण्याऐवजी थेट साताऱ्यातून सुटेल. तसेच 19 आणि 25 जून रोजी ही गाडी लोणंद जंक्शनवरून रवाना होईल. विशेष नोंद घ्या, 20 जून रोजी ही गाडी नेहमीच्या वेळेपेक्षा 2 तास उशिराने म्हणजेच दुपारी 12:50 सुटणार आहे. आता बोलूया गाडी क्रमांक 20674 पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस बद्दल. 19 जून रोजी ही गाडी पुण्याऐवजी थेट सातारा स्थानकातून कोल्हापूरसाठी सोडली जाईल. याशिवाय 24 जून रोजी धावणारी गाडी नंबर 12780 निजामुद्दीन वास्को एक्सप्रेस नेहमीच्या मार्गाऐवजी मनमाड, दौंड, कुर्डवाडी आणि मिरज असे वळवण्यात आले आहे. तर 25 जून रोजी कोल्हापूरवरून सुटणारी गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 2 तास उशिराने धावणार आहे. या ब्लॉकच्या काळात अनेक गाड्यांना वेगवेगळ्या स्थानकावर 15 मिनिटांपासून ते 2.5 तासापर्यंत थांबून ठेवले जाणार असल्यामुळे प्रवाशांना विलंबाचा फटका बसू शकतो. त्यामुळे या दरम्यान प्रवास करताना रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकाची खात्री करूनच बाहेर पडा. ही माहिती रेल्वे प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. रेल्वेच्या अशाच अचूक आणि तांत्रिक अपडेटसाठी ट्रेन लवर सायम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.